तुम्ही टीव्हीच्या पडद्यावर जे राजकारण पाहता, ऐकता ते सगळंच काही खरं नसतं. तर खरं राजकारण बरंचसं पडद्यामागे सुरू असतं. याची पुन्हा एकदा प्रचिती महाराष्ट्राला आली आहे. ती शरद पवारांच्या राजीनामा नाट्याच्या नव्या गौप्यस्फोटानं. त्या बहुचर्चित राजीनामा नाट्यामागची राष्ट्रवादीतली अंतर्गत घडामोडींची एक साखळीच आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. त्या नाट्यावरचा पडदा आता हळूहळू उठू लागलाय. तोच आहे आपला आजचा बडा मुद्दा. मंडळी नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय बडे मुद्दे. शरद पवार आपल्या वक्तव्यातून, कधी निर्णयातून अनेकदा गुगली टाकतात, विरोधकांना क्लीन बोल्ड करतात. त्यांच्या एखाद्या वक्तव्याचा अर्थ बरंच काही घडून गेल्यानंतर सगळ्यांना उलगडू लागतो. शरद पवारांचा राजीनामा नाट्याच्या बाबतीत सुद्धा हेच घडताना दिसतंय. शरद पवारांनी अचानकपणे दिलेल्या राजीनाम्यानं राजकीय भूकंप घडला. पण त्या राजीनामा नाट्यावरचा पडदा आता हळूहळू उठू लागलाय. घटनेच्या तब्बल 163 दिवसानंतर राजीनाम्याचं खरं कारण आता समोर येऊ लागलंय. शरद पवारांच्या त्या राजीनाम्यानं राष्ट्रवादीत जणू राजकीय भूकंप आला. त्या धक्कातंत्रानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांनी मांडलेला तो ठिय्या तुम्हाला आठवत असेल. राज्यभर झालेला तो आक्रोश सुद्धा तुम्हाला आठवत असेल. अखेर नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावनेखातर म्हणून शरद पवारांनी कसा तो राजीनामा मागे घेतला हेही तुम्ही पाहिलं. पण त्या राजीनामा नाट्याच्या दरम्यान जे काही घडलं, तुम्ही टीव्हीच्या स्क्रीनवर पाहिलं, नेत्यांनी महाराष्ट्राला सांगितलं, ते पूर्ण खरं नव्हतं. पडद्यामागे जे सुरू होतं ते खरं राजकारण होतं आणि तेच आता समोर येत आहे. त्याची सुरुवात केली आहे छगन भुजबळांनी. पक्षातील तरुण नेतृत्वाला संधी देण्यासाठी राजीनामा दिल्याचं तेव्हा शरद पवारांनी महाराष्ट्राला सांगितलं होतं. पण भुजबळांनी नवा गौप्यस्फोट केला की सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करण्यासाठी शरद पवारांनी राजीनामा दिला होता. त्यावर सुप्रिया सुळे 2 पावलं पुढे गेल्या आणि त्यांनी एक नवा गौप्यस्फोट केला. मला राष्ट्रवादीचा अध्यक्ष करणार होते, तसा प्रस्ताव होता. पण त्या 2 गोष्टी होत्या, त्या मला अस्वस्थ करणाऱ्या होत्या. शरद पवार यांची भाजपसोबत जाण्याची तेव्हा इच्छा नव्हती. भाजपसोबत जाणं आमच्या विचारधारेत बसणारं नव्हतं. मी अध्यक्ष झाले असते तर पहिला निर्णय भाजपसोबत जाण्याचा घ्यायचा होता. ते करणं मला शक्य नव्हतं, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. खरं तर या राजीनामा नाट्यानंतर सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी वर्णी लागली होती. त्यामुळे अजित पवार नाराज होते ही चर्चाही रंगली होती. दिल्लीत त्याची घोषणा होताना अजित पवारांची जी बॉडी लँग्वेज होती ती तेव्हा चर्चेचा विषय ठरली. भुजबळ आणि सुप्रिया सुळेंनी पडद्यामागे काय घडलं हे सांगितलं असलं तरी त्या राजकीय खेळीचा अजून बराच भाग उजेडात येणं बाकी आहे. पण दोघांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की पवारांच्या त्या निर्णयाच्या दरम्यान पडद्यामागे राष्ट्रवादीतली अंतर्गत खदखद होती हे नक्की. याचा तो परिपाक होता हेही आता स्पष्ट झालं. एकमेकांना शह देण्याची ती खेळी सुरू होती. त्यामुळे पवारांच्या राजकीय खेळीमागचा एक वेगळा अर्थ सुद्धा काढला जाऊ लागलाय आणि काही प्रश्न सुद्धा उपस्थित केले जात आहेत. अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपसोबत जाण्यावरून शरद पवारांच्या मागे एक प्रकारचा धोशा लावला होता. पक्षातल्या आमदारांचा मोठा गट अजित पवारांच्या नेतृत्वात तयार झाला होता. या गटाला भाजपसोबत जायचं होतं, तर पवारांची तशी इच्छा नव्हती. अशा वेळी शरद पवार यांनी राजीनाम्याचं भावनिक ब्रह्मास्त्र चालवून स्वतःभोवती सहानुभूती निर्माण केली. त्यामुळे शरद पवारांचा राजीनामा पक्षातल्या नेत्यांवरची नाराजी होती की राजीनाम्याच्या धक्कातंत्रातून आलेल्या भावनिक प्रतिक्रियेचं शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी हे समीकरण अधोरेखित करण्याचा तो प्रयत्न होता. पक्षातलं आपलं स्थान काय आहे ही दाखवून देण्याची ती राजकीय खेळी होती की पक्षात बंड करू पाहणाऱ्या पक्षांतर्गत विरोधी गटाला कात्रजचा घाट दाखवण्याचा पवारांचा तो प्रयत्न होता. पक्षातील नेत्यांनी विरोधात जाऊन वेडवाकडं पाऊल उचलल्यास त्याची काय प्रतिक्रिया उमटू शकते हे दाखवण्याचा तो प्रयत्न होता की पक्षातला आपला खुंटा अधिक बळकट करण्याची ती राजकीय खेळी होती. असे कितीतरी प्रश्न आता या सगळ्या पार्श्वभूमीवर निर्माण झाले. पण पवारांच्या मनात नेमकं काय असं म्हणतात ते त्यांच्या बायकोलाही कळत नाही.
अशा वेळी पवारांच्या त्या खेळीचे, राजीनामा नाट्याचे अनेक अर्थ काढले जात राहतील, जोपर्यंत त्यावरचा पडदा स्वतः पवार उठवणार नाही. बडे मुद्देमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.